गावलेले मासे, चिलपी मासे आणि मळे मासे आपल्याला भरपूरच गावलेले, म्हणजे भरपूर आहे. भरपूर मळे मासे गावलेले आपल्याला एकदम. आणि जाळ्याला बघू शकता तुम्ही, पूर्ण जाळ भरलेलं आहे आपलं मळे माशांनी. तर जसं जाळ उचलतोय ना तसं तसं मळे मासे आहेत त्याला खाली. तर पूर्ण जाळ आपलं भरलेलं आहे मळे माशांनी. सगळे मळे दिसतात बघा कसे उडतात, जिवंत आहे सगळे मासे. हाय मित्रांनो, माझं नाव कानू वाघमारे आणि तुम्ही बघत आहात कानू वाघमारे फिशिंग अँड कुकिंग चॅनल. तर आपले असेच नवनवीन व्हिडिओ येतात, तर बघत राहा आपला चॅनल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आम्ही आलेलो आहे नदीला मासे पकडण्यासाठी. तर इकडं नदी आहे आणि या नदीला आपण मासे पकडणार आहे आज. पाणी पण भरपूर कमी झालेलं आहे आता, आणि बघू आपण मासे भेटतात की नाही ते. तर आपल्याला काही माहीत नाही मासे भेटतील का नाही ते, तर सांगता नाही यायचं आपल्याला मासे भेटतील असं. तर पाणी पण भरपूर कमी आहे नदीचं, आणि बघूया आपण जाळे टाकून मासे भेटतात की नाही ते आपल्याला. तर आम्ही आलेलो आहे दोघंजण, पप्पा आहे आणि मी. तर दोघंजणच आहे इकडं आज. तर बघूया आपण, आणि जर मासे भेटले की तुम्हाला दाखवणारच आहे मी. तर मित्रांनो, नदीचं लोकेशन बघा. तर एक नंबर असं लोकेशन आहे इकडं. तर इकडून पाय वाटे आपले जाण्यासाठी नदीच्या कडेने, आणि इकडं पूर्ण झाड आहे. तर इकडं वरती जायचं आहे आपल्याला, तिकडे ठेवलेले कपडे. तर तिकडे जायचं आहे आपल्याला. पापा पण आहे ते साईडला, आणि आपल्याला कपडे बदलून पाण्यामध्ये उतरायचं आहे. तर पाण्यातले वेगळे कपडे असतात आपले, जे आपण घातलेले असतात ते वेगळे कपडे असतात, आणि पाण्यातले वेगळे असतात आपले कपडे. तर ते कपडे घालून आपल्याला पाण्यामध्ये उतरायचं आहे. तर तिकडं पप्पा आहे आणि मी चाललेलो. आणि नदीचं लोकेशन बघू शकता तुम्ही. आणि पाणी पण भरपूर कमी झालेलं आहे पहिल्यापेक्षा. तर पहिलं पाणी इथपर्यंत असायचं वरती, आणि आता खाली गेलेलं आहे पूर्ण तिकडं. आणि इकडं टूप आणि जाळी ठेवलेली आहे आपली, आणि पप्पा टूप आणि जाळी घेऊन चाललेले खाली तिकडं जाळे टाकण्यासाठी. आणि मी पण इथं कपडे ठेवलेले आपले पाण्यातले, जे पाण्यात घालून उतरतो ते आपण. ते आता कपडे घालून मी जाणार आहे तिकडंच पप्पांकडं, आणि तिकडं जाळे टाकले तुम्हाला दाखवतो मासे भेटतात की नाही ते. आणि पप्पांनी पण जाळे टाकायला सुरुवात केलेली आहे त्या साईडला. तिकडं पप्पांनी जाळे टाकायला सुरुवात केलेली आहे. तर चला तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो तिकडं. आणि पप्पा या साईडला जाळे टाकतात. आपल्याला जाळ्याचा राऊंड करायचा आहे. जाळ्याचा राऊंड टाकूनच मासे मारतो, आणि आता पप्पा पण जाळ्याचा राऊंडच करतात. तर हा पहिला राऊंड झालेला आहे. तर तिकडून गेलेले पप्पा आधी त्या साईडने, असे फिरून आलेले परत तिथंच. आणि पाणी पण भरपूर कमी झालेलं आहे नदीचं. तर बघूया आपण मासे भेटतात की नाही ते. तर इथं राऊंड करायचं आहे आपल्याला. आपण नेहमीप्रमाणे करतो तसंच राऊंड करायचं आहे इथं पण. तर पप्पा इथं जाळ टाकतील तोपर्यंत, आणि मी त्या साईडला जाणार आहे तिकडं बारखानली जाळ टाकायला. तर चला जाऊया तिकडं बारखानली जाळ टाकायला. इथं आपण जाळे सोडणार आहे बारखानली या साईडला. मी आलेलो आहे खालच्या साईडला, आणि इथं आपण जाळे टाकणार आहे. तर इकडून असे टाकणार आहे आपण जाळे. तर पप्पा त्या साईडला वरती तिकडं, आणि आपली जाळी आणि टूप तर इथं टाकायचं आहे आपल्याला. जाळे टाकताना काही तुम्हाला दाखवता नाही येणार मला, पण मासे तर दाखवणार आहे मी तुम्हाला जाळ्याला अडकले की.
तर बघत राहा आपले व्हिडिओ, असेच नवनवीन व्हिडिओ आहे आपले चालू असतात. तर तिकडं पप्पा आहे वरच्या साईडला आणि आपली टोपान जाळी. तर चला जाळी सोडायला जाऊया आपण. पक्षी पण उडून चाललेले आहे या साईडने आणि पक्षी पण आल्यात त्या साईडने, बरेचसे पक्षी आहे. तर थावा आहे त्यांचा पूर्ण, त्या इकडेच येतात. मस्त असं दिसतात बघा पक्षी. आणि पप्पा त्या साईडला जाळी काढतात. तर पप्पानी राऊंड टाकला होता आणि ते आता जाळी काढतात तिकडं. आणि आपली पण जाळी टाकून झालेली आहे बारखानली. तर आपण या साईडला टाकलेली बारखानली जाळी. आणि आता वरती जाऊया तिकडं पप्पांकडं आणि बघूया त्यांना माशी गावली की नाही ते. तर त्यांनी राऊंड टाकला होता त्या जाळ्याला, बघूया आपण माशी गावली की नाही ते पप्पांना. तर चला वरती जाऊया तिकडं. आणि पप्पांना मासे भेटल्यात वाटतं त्या साईडला. तर ते काढतात ते साईडला मासे तिकडं. तर पप्पांकडे काही येऊन पोचलेलं आहे मी आणि बघूया मासे किती भेटले ते त्यांना. तर गावलेले मासे, चिलपी मासे, आणि 1-2 किलो असते ना. तर गावलेले आपल्याला या जाळ्याला राऊंड टाकला होता आपण इथं. पापांनी राऊंड टाकला होता त्याला गावलेले आपल्याला 2-1 किलो मासे. इथं पापांना थोडेसे मासे गावलेले आणि ते आता जाणार आहे तिकडं खाली. तर तिकडे जात खालच्या साईडला आणि तेवढे मासे गावलेले पापांना. आणि तिकडंच जायचं आपल्याला, पण बारखानली जाळी टाकलेली आहे आपण तिकडं. पापा गेलेले आहे त्या साईडला जाळी टाकायला आणि जाळी टाकतात त्या साईडला. पापा इथं राऊंड करतात आता जाळ्याचा आणि इथं टाकणार आहे राऊंड आपण. आणि बघूया मासे आपल्याला त्या राऊंडला गावतात की नाही ते. 1-2 किलो गावलेले मासे आपल्याला इथं राऊंड केलं तर त्याला. आणि पापा आता गेलेले या साईडला आणि त्या साईडला करतात राऊंड जाळ्याचा. बघूया आपण मासे गावतात की नाही ते. जे आपण जाळ टाकलेले आहे ना बारखानली, ते चेक करून बघूया आपण मासे गावले की नाही ते आपल्याला. तर मी आलेलो आहे जाळ्याकडं आणि आपलं जाळं येतो नाही, ही दोरी दिसते ना बांधलेली, तर त्यालाच आपलं जाळं आहे असं इकडं. आणि इथं आपली जाळ्याची फुगी आहे एक. तर बघूया आपण मासे अडकले की नाही ते जाळ्याला. उचलून बघूया आपण आता. आणि जाळं उचलतोय मी, तर बघूया आपण मासे आहे की नाही ते. एक मासा आहे इथं, तर मळ्या मासा येतो, चांगल्या साईजचा येतो. पण मळ्या मासा येतो, लय उड्या मारतोय. तर बारक्या जाळ्याला घावलेला येतो आपल्याला अडकलेला. तर आपण त्याला पाण्यामध्ये ठेवूया. मासे तर अडकलेले आपल्या जाळ्याला. तर इकडून मळे मासे आहे या साईडने पडलेले आणि इथे एक खवले मासा आहे. तर आता आपल्याला जाळी काढायला लागणार आहे. या साईडला आपले जाळे आहे तिथं, तर ते जाळं काढून घेऊया आपण. तर ते जाळं काढून घेऊया आणि बघूया आपण मासे गावतात की नाही ते. तर मासे तर दिसलेले आहे आपल्याला 3-4. तर हा जाळ्याचा पदर आहे आणि आपण जाळं काढणार आहे आता. आणि आपल्याला पहिलाच मळ्या मासा गावलेलं आहे इथं. तर मासा तर पहिलेच तोंडाला गावलेलं आहे आपल्याला आणि मळ्या मासा येतं. तर बघूया अजून पुढं गावतात की नाही ते. आणि एक मासा इथून काढलेला आहे मी आणि पुढं अजून मासे आहेत. तर इथं एक मळ्या मासा आहे आणि पाण्यामध्ये अजून. तर मासे तर भेटलेले आपल्याला वाटतं ते असे पाण्यामध्ये. अजून इकडं भरपूर आहे मासे. तर 3-4 आहे इथं काढलेले. या साईडने इथं 2 आहे, इथं 1 आहे आणि या साईडला 1 आहे. आणि मी काढलेलं आहे एवढं जाळं आणि इकडं भरपूर मासे गावलेले आहे आपल्याला.
तर भरपूर असे मासे पूर्ण लाईनीत आणि खाली पण आहे. तर पूर्ण मासे या साईडला. तर मासे तर भरपूर गावलेले आपल्याला आणि मळे मासे आपल्याला भरपूरच गावलेले आहे, म्हणजे भरपूर आहे. भरपूर मळे मासे गावलेले आपल्याला एकदम. आणि जाळ्याला बघू शकता तुम्ही, पूर्ण जाळ भरलेलं आहे आपलं मळे माशांनी. तर जसं जाळ उचलतोय ना तसं तसं मळे मासे आहे त्याला खाली. तर पूर्ण जाळ आपलं भरलेलं आहे मळे माशांनी आणि एकदम असं भरपूर मासे गावलेले आपल्याला. मस्त असे मळे पडलेले आपल्याला, पूर्ण जाळ्याला आहे मळे. तर पूर्ण जाळ भरलेलं आहे मळे माशांनी आणि भरपूर असे पडलेले आपल्याला, भरपूर गावलेले मासे आपल्याला. तर सगळे मळे मासे येते आणि गावलेले आपल्याला. आणि या साईडला माम आहे आणि काका आहे त्या साईडला. ते दोघं जण मागून आलेले होते आणि पप्पा काढतात मासे. बारखनली जाळ टाकले होते ना, त्यांना गावलेले आहे मासे. तर दोन्ही गांजवत ठेवलेले आपण मासे ते आणि इकडे ठेवलेले आपण ते मळे सगळे. तर सगळे मळे दिसतात बघा कसे उडतात, जिवंत आहे सगळे मासे. आणि पप्पा गेलेले तिकडं, त्यांनी जाळ्याचा राऊंड केला ना, त्याला चिलापी मासे धरलेले पप्पांनी. तर तेवढे धरलेले पप्पांनी राऊंड टाकून. तर चिलापे पण आहे मस्त साईजच्या, चांगले चिलापे पण भेटलेले आपल्याला. आणि पप्पांनी पिशवीत भरून घेतलेले आहे चिलाप्या. आणि आपण आणि मी पकडलेले मळे मासे इकडे, ते पण आपल्याला पिशवीमध्ये भरून घ्यायच्यात आणि आता जाणार आहे मार्केटला. आणि मागून आले ते काकन ते, त्यांनी पकडलेले चिलाप्या आहेत. त्यांनी पण भरपूर पकडले चिलाप्या आणि चांगले साईजचे आहे, मोठे. आणि आता सगळं उरकलेलं आहे आमचं आणि आता मार्केटला गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आणि मार्केटला पण येऊन पोहोचलेलो आहे आम्ही आणि मासे ओतून घेतलेले पाठीमध्ये. तर तिकडं वतलेले आपण मळे मासे आणि या साईडला चिलापी मासे आपण पकडलेले आणि इकडं पण चिलापी मासे. तर पूर्ण मार्केट आहे या साईडला आणि इकडं पण एक खालच्या साईडला. आणि चिलापी माशाला गिराईक पण लागलेलं आहे आपल्याला आणि ते कापून देते आई.
या की 200 रुपये आणि वरच्या साईडने मार्केट बघा, पूर्ण मार्केटला गर्दी झालेली आहे मासे घेण्यासाठी. आणि इकडं पूर्ण मासेवाले आणि गिराईक पण आहे.